विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेलं होतं की जगातील महासत्ता अमेरिका, रशिया आणि चीन यांच्याशी भारताचे कशा प्रकारचे संबंध आहेत. त्यासोबतच एक उगवती सत्ता म्हणून भारताचा कसा उदय होत आहे, ते पण आपण मागच्या पिरियडला बघितलेलं होतं. आता आपण या तासिकेला बघणार आहोत भारताचे शेजारी देशांसोबत असलेले संबंध. शेजारी देश तर दक्षिण आशियातील सगळ्या देशांच्या ज्या सीमा आहेत त्या भारताला लागून आहेत. आता हे देश कोणते आहे बघा. म्यानमार म्हणजे आजचा ब्रह्मदेश. म्यानमार म्हणजे काय? ब्रह्मदेश. चीन, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, इंडोनेशिया हे सगळे देश भारताचे शेजारी आहेत. याशिवाय हिंदी महासागर क्षेत्रातील देश जे पूर्व आफ्रिका, पर्शियन आखात ते मलेशिया, व्हिएतनामपर्यंत पसरलेले आहेत. आणि हिंदी महासागरावर अवलंबून असलेला मध्य आशियाई प्रदेश हा भारताचा काय आहे? विस्तारित शेजार आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या सगळ्या देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे काय आहे? उद्दिष्ट राहिलेले आहेत. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी आशियाई आणि आफ्रिकी प्रादेशिक वादाची संकल्पना मांडली आणि सर्व नवस्वतंत्र म्हणजे नव्याने स्वतंत्र झालेले देश भारतासारखे, कारण भारत देश आपला 1947मध्ये स्वतंत्र झाला, असे भारतासारखे नव्याने स्वतंत्र झालेले, ज्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे असे देश, या देशांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला. आणि याचीच परिणती म्हणजे परिणाम असा झाला की 1947ची आशियाई परिषद आणि 1955मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथील शिखर परिषद झाली. मात्र शीतयुद्धाच्या प्रसारामुळे ही कल्पना मूळ धरू शकली नाही, म्हणजे टिकू शकली नाही. आणि शीतयुद्धाचा प्रसार जसजसा होत गेला तसतशी ही कल्पना काय मागे पडत गेली. यानंतर 1947मध्ये भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्मिती झाली. तुम्हाला माहीत आहे 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं आणि 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे भारताचे त्या अगोदर तर तुकडे झालेच होते, पण या स्वातंत्र्याच्या एक दिवस अगोदरसुद्धा इंग्रजांनी भारताचे 2 तुकडे केले. एक केला पाकिस्तान आणि दुसरा भारत. स्वातंत्र्याच्या काळापासूनच भारत आणि पाकिस्तान यांचे तणावाचे संबंध होते. आणि यामध्ये महत्त्वाचा प्रश्न कोणता होता? कशामुळं हा तणाव निर्माण झालेला होता त्यांच्यामध्ये? तर तो प्रश्न होता काश्मीरबाबत. कारण तुम्हाला माहीत आहे काश्मीरला पॅराडाईज ऑन अर्थ असं म्हणतात. या पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे काश्मीर, इतकं सुंदर आहे काश्मीर. त्यामुळे या काश्मीरचा प्रश्न दोघांच्याही म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाचा काय होता? धागा होता. त्या दोन्ही राष्ट्रांदरम्यान काश्मीरच्या प्रश्नावरून 1947-48मध्ये युद्ध झालं. त्यानंतर काश्मीरची विभागणी झाली, म्हणजे 2 तुकडे झाले काश्मीरचे. आणि पुढे 1965मध्ये पुन्हा काश्मीर प्रश्नावरून युद्ध झालं.
1971च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर मात्र पाकिस्तानचे तुकडे झाले आणि त्याच्यामध्ये बांगलादेशाची काय झाली, निर्मिती झाली. काश्मीरबाबतच्या वादाचे स्वरूप हे सुरुवातीला सीमावादाचे होते. म्हणजे काश्मीरबाबतच्या वादाचं स्वरूप जर पाहिलं सुरुवातीला, तर सुरुवातीला सीमावादाचं होतं की सीमा ठरलेल्या नाही, त्यामुळं काश्मीरबाबतचा वाद सुरू होता. परंतु पुढे 1990च्या दशकामध्ये त्याला दहशतवादाचं स्वरूप आलं आणि आजही आपण बघतो आहोत की आज देखील काश्मीरचा प्रश्न हा दोन्ही देशातील सर्वात महत्त्वाचा मानला जातो. बघा, म्हणजे पाकिस्तानचं खरं दुखणं कोणतं आहे, तो म्हणजे काश्मीर. पाकिस्तान जे हे सगळ्या भानगडी करतो आहेत, दहशतवादी वगैरे पाठवणे भारतामध्ये, काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये, तर ह्या कशासाठी करतो आहेत तो, तर काश्मीर त्याला मिळावं म्हणून. पाकिस्तानचे चीनशी असलेले वाढते संबंध हा देखील भारताच्या दृष्टीने एक चिंतेचा विषय आहे, नाही का. चीनने पाकिस्तानमध्ये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या आधारे गुंतवणूक करण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे हे दोन्ही हितशत्रू भारताचे एकत्र येत आहेत, पाकिस्तान आणि चीन. भारत पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे अनेक असे प्रयत्न भारताकडून त्यावेळी झालेले होते. त्यात 1972चा सिमला करार, 1972ला कोणता करार झाला, सिमला करार, कशासाठी, भारत आणि पाकिस्तानामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी. आणि 1999चा लाहोर करार यांचा आपल्याला उल्लेख इथे करता येईल बघा. परंतु त्यात भारताच्या या प्रयत्नांना पाकिस्तानकडून मात्र जो प्रतिसाद मिळायला पाहिजे होता, जो योग्य असा प्रतिसाद मिळायला पाहिजे होता, तो मात्र दिसत नाही. आजही तीच अवस्था आहे. ज्यांना आपण हिमालयीन राजवटी असं म्हणतो ते नेपाळ, कारण हिमालयाच्या डोंगर रांगांमध्ये आहे म्हणून. नेपाळ, सिक्कीम आणि भूटान हे वसाहत काळात ब्रिटिश सत्तेच्या प्रभुत्वाखाली असलेले काय होते, देश होते. स्वातंत्र्यानंतर भारतानं त्या देशांशी तशाच प्रकारचे करार केले. सागरी किनारा नसलेल्या या हिमालयीन राजवटींना भारतीय भूमीतून समुद्र प्रवेश मिळाला. म्हणजे भारताने एक पाऊल पुढे टाकलं की हे हिमालयीन राजवटीचे जे देश आहेत, कोणकोणते आहेत बघा, नेपाळ, सिक्कीम आणि भूतान. तर यांना भारताने मोठं मन केलं आणि आपल्या अंतर्गत भागामधून दक्षिणेकडच्या सागरी किनाऱ्याला किंवा पश्चिमेकडच्या सागरी किनाऱ्याला त्यांना जाता यावं म्हणून त्यांना काय दिला, रस्ता दिला. तसेच भारताने या देशांच्या संरक्षणाची जबाबदारीसुद्धा स्वीकारली. पण भारताने त्या बदल्यात काय घेतलं का, अजिबात नाही. भारतानं या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप, कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ न करण्याचं काय धोरण पाळलेलं आहे. भारताने त्यांच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारच्या बाबींमध्ये हस्तक्षेप केलेला नाही, ढवळाढवळ केलेला नाही. तुम्ही तुमच्या बाबी आहेत, तुमचा देश त्याकरता, त्या सोडवण्याकरता स्वतंत्र आहे, मी त्यामध्ये लक्ष घालणार नाही, असं भारताचं काय आहे, धोरण आहे. 1975मध्ये सिक्कीमने भारतात विलीन होण्याचं ठरवलं आणि आज हे सिक्कीम राज्य भारतीय संघराज्यातील काय एक राज्य आहे. तुम्हाला माहीत आहे, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नाही का, पुढे तिथेच असलेले इतर राज्ये, नाही का. तर हे कुठे आहे, हिमालयाच्या पायथ्याशी आहे सगळे, हिमालयाच्या डोंगर रांगांमध्ये आहे आणि म्हणून त्यांना हिमालयीन राजवटी असं म्हणत त्या काळामध्ये. भारताच्या नेपाळ बरोबरील संबंधात अनेक चढउतार आलेले आहेत. 2006मध्ये भारताने नेपाळला अंतर्गत यादवीतून, म्हणजे अंतर्गत संघर्षातून, त्या देशामध्ये, नेपाळ देशामध्ये सुरू झालेला जो अंतर्गत संघर्ष होता, वाद होता, त्यातून बाहेर पडून संवैधानिक
शासनाकडे वाटचाल करण्यास मदत केली. भूटानबरोबरील संबंध बहुअंशी मैत्रीचे राहिले. अलीकडच्या काळामध्ये भारताने भूटानलाही संवैधानिक राजेशाही प्रस्थापित करण्यामध्ये काय केलेली आहे? मदत केलेली आहे. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर भारताच्या शेजारील जे राष्ट्र आहे त्यासोबत भारताने जुळवून घेण्याचे किंवा त्यांना मदत करण्याचे धोरण ठेवलेलं आहे. 1971मध्ये बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळण्यात भारताने केलेला हस्तक्षेप, भारताने त्या दृष्टीनं जे काही प्रयत्न केले ते निर्णायक ठरलेले आहेत. या नव्या देशांशी भारताचे संबंध सुरुवातीला अगदी चांगले होते बघा, नाही की नाही. हे नवे देश म्हणजे बांगलादेशसारखा नवा देश, तो देश निर्माण व्हावा याकरता भारताने सुद्धा प्रयत्न केले. मात्र बांगलादेशाचे पहिले जे प्रधानमंत्री होते त्यांचं नाव होतं शेख मुजीब उर रहमान. यांची हत्या झाली आणि तेव्हापासून भारत आणि बांगलादेशामधले संबंध काय झाले? बिघडत गेले. भूसीमा म्हणजे पृथ्वीवर असलेली सीमा, जिथे भूप्रदेश आहे तिथली सीमा आणि सागरी सीमा यावरील विवाद, तिस्ता नदीच्या पाण्याच्या वाटपावरील विवाद, या दोन देशांच्या संबंधातील काही काय समस्या होत्या. म्हणजे भूमीवरच्या, जमिनीवरच्या सीमा आणि सागरामधील सीमा यावरील वाद आणि तिस्ता नदीच्या पाण्याच्या वाटपावरील विवाद, नाही का. या दोन वादापासून ज्या काही समस्या उद्भवलेल्या होत्या त्याच खऱ्या समस्या या दोन देशांच्या संबंधामध्ये होत्या. परंतु गेल्या 5 वर्षाहून अधिक काळ या दोन देशातील संबंध हे मैत्रीचे राहिलेले आहे. सीमापार दहशतवाद म्हणजे सीमेच्या पलीकडून अर्थातच पाकिस्तानमधून सुरू असलेला दहशतवाद आणि अंतर्गत विद्रोह म्हणजे भारताच्या आतमध्ये होणारे जे काही चळवळी आहेत, उठाव आहेत, या दोन्ही देशांच्या सामायिक समस्या आहेत. म्हणजे बांगलादेश आणि भारताच्या ही समस्या बांगलादेशाची पण आहेत. अलीकडेच भारत आणि बांगलादेशाने सागरी सीमेवरील आणि लँड एन्क्लेव्ह विवाद यशस्वीपणे सोडलेला आहे. लँड एन्क्लेव्ह म्हणजे जिथे जमिनीचा भाग आहे अशा ठिकाणी असलेले विवाद, नाही का. हे दोन्ही भारतानं आणि बांगलादेशनं यशस्वीपणे सोडवलेले आहे. सामंजस्याच्या वृत्तीने ते सोडवलेले आहेत. ब्रह्मदेश, पूर्वीचा ब्रह्मदेश आताचा म्यानमार आणि सिलोन आताचा श्रीलंका हे ब्रिटिश भारताचा भाग होता. पहा म्हणजे केवढा मोठा भारत देश होता. इकडे पाकिस्तान, इकडे ब्रह्मदेश, इकडे सिलोन, बघा भूटान, सिक्कीम, हे सगळे भारतामध्ये होते बरं का. म्हणजे त्यावेळी भारत हा एक खंडप्राय देश होता, नाही का. तर भारताचा भाग होते. स्वातंत्र्यानंतर भारताने या दोन्ही देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. भारत, पाकिस्तान आणि इंडोनेशिया यांच्या बरोबरीने हे दोन्ही देश 1955च्या बांडुंग परिषदेचे सहनिमंत्रक होते. म्हणजे हे यामध्ये सामील होते. 1955च्या बांडुंग परिषदेचे सहनिमंत्रक होते. श्रीलंकेबरोबरील संबंधात चांगले आणि वाईट असे दोन्ही पर्वे म्हणजे दोन्ही काळ येऊन गेलेले आहे श्रीलंकेबरोबरच्या संबंधामध्ये. श्रीलंकेबरोबरील सागरी सीमा विवादास्पद होती. विवादास्पद म्हणजे त्याच्यामुळे तिथे वाद होता की सागरी सीमा भारताची कुठे आहे आणि श्रीलंकेची कुठून सुरू होते. या बाबतीत दोन्ही देशांचा काय होता? वाद होता. आणि त्या अनुषंगाने दोन्ही देशातील मच्छीमार नकळत एकमेकांच्या सागरी सीमा ओलांडून दुसरीकडे गेल्यामुळे पकडले जाण्याची सुद्धा काय होती? समस्या होती. कारण कुठेच एका देशातील लोकांनी दुसऱ्या देशाच्या सीमेमध्ये जाऊ नये असा हे आहे, एक नियम आहे. लक्षात आलं का? असा नियम आहे की एका देशातल्या लोकांनी दुसऱ्या देशाच्या सीमेच्या आतमध्ये जाऊ नये, नाहीतर
तो देश या लोकांना काय करेल, अटक करेल, त्यांच्यावर कारवाई करेल त्या देशाच्या कायद्याप्रमाणे, असं ठरलेलं आहे. कारण एका देशातील लोकांना अ, पुढच्या देशाची परवानगी असल्याशिवाय त्या देशामध्ये जाता येत नाही. पण हे सागरी सीमा भारताच्या आणि श्रीलंकेच्या या बाबतीत वाद असल्यामुळे दोन्ही देशांचे मच्छीमार एकमेकांच्या नकळत, त्यांना माहीत नसायचं, म्हणजे त्यांना ठाऊक नसायचं का आपण दुसऱ्या देशाच्या सीमेमध्ये गेलेलो आहोत. म्हणजे भारतातल्या मच्छीमारांना कळत नसायचं की आपण श्रीलंकेच्या सीमेमध्ये गेले आणि ते पकडले जायचे. त्याचप्रमाणे श्रीलंकेतील तमिळी प्रश्न, म्हणजे श्रीलंकेमध्ये असलेले जे काही तमिळी लोक होते, तामिळनाडूमधून गेलेले तमिळी वंशाचे, हा देखील द्विपक्षीय संबंधातील एक काय होती, समस्या होती. LTTला म्हणजे विद्रोही तमिळ गट, जो पुढच्या काळामध्ये एक दहशतवादी गट झाला, नाही का, पाठिंबा दिल्याचा आरोप श्रीलंकेने भारतावर त्यावेळी केलेला होता की तमिळ वंशीय लोक आमच्या इथं आहे, त्यामुळं तुम्ही आमच्या इथल्या लोकांना प्रोत्साहन देता आणि त्यांना दहशतवादी बनवून तुम्ही श्रीलंकेमध्ये पाठवता वगैरे वगैरे. 1987मध्ये श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते जयवर्धने. यांच्या विनंतीवरून भारताने श्रीलंकेमध्ये शांतीसेना पाठवली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये वाईट संबंधांचे एक मोठं पर्व काय झालं, येऊन गेलेलं होतं. आणि यामुळेच पुढे तुम्हाला माहीत असेल तर 1990 नंतर आपल्या भारताचे पंतप्रधान होते राजीव गांधी, यांची हत्या झालेली होती या शांतीसेना तिथे पाठवल्यामुळेच, आहे की नाही. आणि एक दोन्ही देशांमधलं वाईट संबंधांचं एक मोठं पर्व इथे येऊन गेलेलं होतं. मात्र दोन्ही देशातील सध्याच्या शासनाच्या काळात संबंध पुन्हा एकदा काय झालेले आहेत, सुधारलेले आहेत. पुढे 1962च्या लष्करी उठावानंतर म्यानमारने स्वतःवर बाहेरच्या जगापासून अलिप्त राहण्याचं धोरण काय लादलं, स्वतःवरच लादलं तिने, की आपण याच्यानंतर बाहेरच्या जगाशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. अलिप्त राहणे म्हणजे लांब राहणे, दूर राहणे, ज्यामुळे भारत म्यानमार संबंध त्या काळामध्ये थंडावलेले होते. 1992मध्ये भारताने लोकशाहीवादी चळवळीला, आणि ही लोकशाही चळवळ म्यानमारमध्ये चालवणाऱ्या ज्या नेत्या होत्या, ऑंग सान सू त्यांचं नाव होतं, ची यांना काय दिलेला होता, पाठिंबा दर्शवलेला होता. मात्र त्यानंतर लगेचच भारताने म्यानमारमधील जी लष्करी राजवट आली, त्या लष्करी राजवटीशी संबंध सुधारलेले आहेत. ईशान्य भारतातील अनेक जे विद्रोही गट आणि त्यांचे म्यानमारमध्ये दडलेले नेते यांच्या विरोधातील भारताच्या कारवाईला यश येण्यात म्यानमारच्या लष्करी राजवटीने दिलेला पाठिंबा हा एक काय महत्त्वाचा ठरलेला आहे. ज्यामुळे भारताला, नाही का, ईशान्य भारतातील जे विद्रोही गट होते आणि त्यांचे नेते तिथूनच पुढे म्यानमारमध्ये जायचे आणि लपून राहायचे, नाही का, त्यामुळे भारताला काही करता येत नव्हतं. तर याला सहकार्य कोण केलं, म्यानमारच्या लष्करी राजवटीनं सहकार्य केलं. पश्चिम आशियाई क्षेत्र भारतासाठी नेहमीच महत्त्वाचं राहिलेलं आहे. आर्थिक विकासाचे इंजिन असलेले खनिज तेल, म्हणजे आर्थिक विकासाचं इंजिन म्हटलेलं आहे खनिज तेलाला. बघा, आर्थिक विकासाचं इंजिन कोण, खनिज तेल. कारण खनिज तेलाच्याच भरोशावर आर्थिक विकास करता येतो. कारण कारखाने चालवले जातात, यंत्र चालवली जातात, नाही का, मोटारगाड्या चालवल्या जातात, बघतोय आपण, नाही का, ज्याच्या माध्यमातून माल वाहतूक केली जाते. असे मालवाहू ट्रक, मोठी मोठी अवजडं, वाहनं या तेलांच्या माध्यमातूनच काय होतात, चालवली जातात. म्हणून आर्थिक विकासाचं इंजिन खनिज तेलाला म्हटलेलं आहे. तर आर्थिक विकासाचे इंजिन असलेले जे खनिज तेल याच क्षेत्रातील देशांमधून काय येते, पश्चिम आशियाई देशातून. अर्थात पश्चिम आशियातील देशांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी भारतास इतरही अनेक कारणे आहेत. आणि यामध्ये इराण हा एक पारंपरिक भारताचा काय आहे, मित्र आहे. मध्ययुगीन काळापासूनचे सांस्कृतिक आणि राजकीय संबंध टिकून राहिले आहेत.
भारत आणि इराणसोबतचे. आणि 20व्या शतकातील संबंधांना त्यांनी काय दिलेलं आहे? आकार दिलेला आहे. म्हणजे 20व्या शतकामध्ये हे संबंध अजून चांगल्या प्रकारे झालेले आपल्याला दिसून येतात. तसेच सौदी अरेबियाबरोबरील संबंधही केवळ खनिज तेलाबाबतचे नसून भारताचे केवळ खनिज तेलाबाबतचे संबंध नाही आहे सौदी अरेबियाशी. ऐतिहासिक आणि धार्मिक घटकांनी त्याला आकार दिलेला आहे, त्याला स्वरूप प्रदान केलेलं आहे, त्याला रूप दिलेलं आहे. पॅलेस्टिनी जनतेला आणि पॅलेस्टीन मुक्ती संघटनेला भारताने नेहमीच खंबीर असा, मजबूत असा पाठिंबा दिलेला आहे. पश्चिम आशियाई देशाबरोबरील मैत्रीचे संबंध आणखीही एका कारणासाठी महत्त्वाचे आहेत भारताच्या दृष्टीनं. त्यामुळं काय होतं, तर पाकिस्तानवर एक प्रकारचा दबाव येतो. कारण पश्चिम आशियाई देश हे मुस्लिम वंशीय देश आहेत आणि त्यामुळं त्यांचा दबाव कोणावर येतो मग? पाकिस्तानवर येतो. कारण पाकिस्तान हा सुद्धा मुस्लिम धर्मीय देश. त्याचबरोबर भारताने इस्रायलबरोबर उत्तम संबंध राहतील याची सुद्धा खबरदारी घेतलेली आहे. इस्रायल भारतात हायटेक म्हणजे उच्च प्रतीचं संरक्षण सामग्री पुरवणारा एक महत्त्वाचा देश आहे इस्रायल. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आशियाई देशांची एकी करण्याचा प्रयत्न केला. इंडोनेशिया हा या प्रयत्नातील भारताचा एक महत्त्वाचा काय राहिलेला आहे? भागीदार राहिलेला आहे. कारण आशियाई देशांचं एकत्रीकरण करण्यासाठी, एक संघ त्यांना बनवण्यासाठी इंडोनेशियाने सुद्धा फार महत्त्वाचा, मोलाचा असा सहभाग त्यावेळी भारताला दिलेला आहे. परंतु 1960च्या दशकात इंडोनेशियाबरोबरील संबंध हळूहळू थंडावले. शीतयुद्धाच्या काळात आग्नेय आशियातील बहुतेक देशांशी भारताचे संबंध अगदी नाममात्र होते. कारण हे देश शीतयुद्धामुळे झालेल्या गटबाजीमध्ये भारताच्या विरुद्ध बाजूला त्यावेळी होते. त्यामुळं भारताचे संबंध हे त्यावेळी नाममात्रच त्या देशांशी राहिलेले आहेत, आग्नेय आशियातील देशाशी. व्हिएतनाम हा त्याला एक अपवाद होता. म्हणजे व्हिएतनामचा मात्र भारतासोबत चांगले संबंध त्या काळामध्ये होते. भारताने व्हिएत मिन्नच्या संघर्षाला पाठिंबा दिला होता आणि अमेरिकेच्या म्हणजे अमेरिकेनं त्यावेळी व्हिएतनाममध्ये जो हस्तक्षेप केलेला होता त्याच्या अंतर्गत बाबींमध्ये जे काही ढवळाढवळ केलेली होती त्याला भारताने काय केलेला होता? विरोध केलेला होता. आज व्हिएतनाम हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदार देश आहे. या दोन देशातील संबंध व्यापार, तंत्रज्ञान आणि लष्करी क्षेत्रात विस्तारलेले आपल्याला दिसून येतात. पूर्वाभिमुख धोरण आणि पूर्वाभिमुख कृतिशीलता यांचा भाग म्हणून भारताने या क्षेत्रातील देशांशी संबंध सुधारण्यास काय केलेली आहे? सुरुवात केलेली आहे. पूर्वाभिमुख धोरण म्हणजे पूर्वेकडचे जे राष्ट्र आहे त्यांच्याशी सहकार्याचा संबंध ठेवण्याचं धोरण आणि पूर्वाभिमुख कृतिशीलता आणि त्या दृष्टीनं कृती करणे, आपण त्या दृष्टीनं त्यांना सहकार्य करणे, अशी जे भारताने त्या काळामध्ये आपलं धोरण ठेवलेलं होतं त्याचा परिणाम असा झाला की या क्षेत्रातील देशांशी भारताचे संबंध सुधारण्यास काय झाली? सुरुवात झाली. आज भारताचे सिंगापूरबरोबर, तुम्हाला माहीत आहे सिंगापूर हे एक शहर आहे पण त्याला राष्ट्र म्हणतात, लक्षात घ्या. तर सिंगापूरबरोबर अतिशय चांगले संबंध आहेत ना, अतिशय प्रगत आहे. आणि हा देश भारताचा एक प्रमुख व्यापारी भागीदार तसेच भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असा काय आहे? देश आहे. कारण भारताला जर प्रगती करायची असेल तर भारतात जास्तीत जास्त उद्योग निर्माण होणे महत्त्वाचं आहे. आणि हे भारत सरकार एकटं करू शकत नाही, त्याला इतर देशांचं सुद्धा काय पाहिजे आहे? सहकार्य पाहिजे आहे की नाही. त्याचप्रमाणे जपान, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशियाबरोबरील संबंधही
सुधारलेले आहेत. व्यापारी मार्गांची सुरक्षा, चाचेगिरी विरोधी कारवाया, सागरी संसाधनाची सुरक्षा हे भारताच्या या देशांबरोबरील सहकार्याचे काय आहे, महत्त्वाचे मुद्दे आहे, नाही का? कारण तुम्हाला माहिती आहे की व्यापारी मार्ग म्हणजे जास्तीत जास्त व्यापार 90% व्यापार हा हिंदी महासागरातून चालतो बघा, जगातला 90% व्यापार. मग सर्वात स्वस्त आणि सुरक्षित असा जर कोणता मार्ग असेल तो आहे जलमार्ग. जलमार्ग कारण जलमार्ग करता कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो आपण, गुंतवणूक करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला माहीत आहे, फक्त जलवाहतूक करायची आहे तर पाणी पाहिजे आणि त्यावर तरंगणारे काय पाहिजे, जहाजं किंवा बोटी पाहिजेत. रस्ता बांधावा लागत नाही, यंत्र तयार करावं लागत नाही, वगैरे वगैरे. म्हणजे हे खर्च कुठल्याच प्रकारचे नसतात तिथे. त्यामुळं तो एक स्वस्त आणि सुरक्षित मार्ग आहे. तर या व्यापारी मार्गांची सुरक्षा, चाचेगिरी विरोधी कारवाया म्हणजे सागरावर जे मालवाहू हे चालतात, जहाजं चालतात, त्यांना लुटण्याचं काम हे चाचे करतात. त्यांना चाचे म्हणतात. हे चोर, चाचे म्हणजे चोर. हां, हे महासागरावरचे चोर असतात, समुद्रावरचे चोर असतात. हे ते जहाजातला माल काय करतात, लुटतात. म्हणून त्यांना चाचे म्हणतात. चाचेगिरी विरोधी कारवाया, सागरी संसाधनांची सुरक्षा म्हणजे सागरामध्ये जे काही मिळते, खनिज तेल आहे, मासे आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, हे सगळं सागरी संसाधन आहे. संसाधन म्हणजे संपत्ती आहे, साधन संपत्ती आहे. तर याची सुरक्षा, ते सुरक्षित ठेवणे हे भारताच्या या देशांबरोबरील सहकार्याचे काय आहेत, मुद्दे आहे, महत्त्वाचे मुद्दे आहेत. हां, शीतयुद्ध संपलं आणि हे शीतयुद्ध संपल्यानंतर आग्नेय आशियातील आंतरराष्ट्रीय संबंधांनी वेगळंच वळण घेतलेलं आपल्याला दिसून येतं. आशियान नावाची संघटना, नाही का, या आशियानचे सदस्यत्व 5 वरून वाढून 10 वर पोचले. म्हणजे त्या दृष्टीनं काय झाली, एक प्रगती झाली, एक त्या दृष्टीनं प्रगतीचं पाऊल उचललं गेलं आणि तो गट या क्षेत्रातील एक बलशाली गट बनला. आशियानने महत्त्वाच्या देशांशी आर्थिक भागीदारी प्रस्थापित करण्यास काय केली, सुरुवात केली आणि याचा फायदा भारतालाही झाला, नाही का? कारण आशियानमध्ये भारत पण होता. हां, आशियामधले एकत्र आलेले देश, त्यांची संघटना म्हणजे आशियान आणि आशियामध्ये भारत देश आहे, तुम्हाला माहिती आहे. भारताचा आशियानबरोबर मुक्त व्यापाराचा करार आहे. तसेच आशियान पुरस्कृत क्षेत्रीय सुरक्षा संघटना, आशियान रिजनल फोरमचाही भारत हा एक सदस्य आहे. सार्क, शांघाय सहकार्य संघटना यासारख्या अनेक क्षेत्रीय संघटनांमध्ये भारत एक कृतीशील सदस्य आहे. तसेच भारताने स्वतः बिमस्टेक, मेकॉंग गंगा सहकार्य यासारख्या अनेक गटांना काय दिलेली आहे, चालना दिलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला दिसतं यामध्ये की भारत हा आशियाच्या देशांमध्ये एकत्रीकरण करण्याचे, एकसंघ करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतो आहे आणि सगळ्या देशांशी आपले उत्तम संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे आपल्याला यामधून दिसून येतं बघा, आहे की नाही? म्हणजे एकंदरीत पाहिलं तर भारताचे शेजारील राष्ट्रांसोबत चांगल्या प्रकारचे संबंध राहिलेले आहेत आणि ते संबंध अशा प्रकारे पुढे चालू ठेवण्यासाठी भारताने अनेक प्रकारची पावलं उचललेली आपल्याला दिसतं. आता बघूया आफ्रिकेबाबतीत, नाही का? आफ्रिकेच्या संबंधामध्ये भारताचे कशा प्रकारचे संबंध राहिलेत ते बघूया आपण आता. तर 1950 आणि 1960च्या दशकात आफ्रिकेतील वसाहत विरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळी आणि तेथील भारतीय वंशाचे लोक
हे भारताच्या आफ्रिका धोरणाचे काय होते? लक्ष होते, नाही का? भारताने वंशवादी भेदाभेदाला विरोध केला, नाही का? जो आफ्रिकेमध्ये वंशभेद होता, गोरे लोक काळ्या लोकांना काय समजायचे बघा? कनिष्ठ समजायचे आणि स्वतःला ते वरिष्ठ समजायचे. हा जो भेदभाव तिथे होता, त्याला काय केलेलं आहे? भारताने विरोध केलेला आहे. हरारे येथील अलिप्ततावादी चळवळीच्या शिखर परिषदेदरम्यान निर्माण केलेल्या आफ्रिका फंड, ॲक्शन फॉर रिसायटिंग इव्हॅशन, कोलोनियालिझम अँड अपार्थीड फंड, आफ्रिका फंड, नाही का? या माध्यमातून देखील भारतानं आफ्रिकेला काय केलेली आहे? मदत केलेली आहे बघा, आहे की नाही? आफ्रिकेबरोबरील संबंधात अनेक मुद्दे आणि संधी आहेत, नाही का? आफ्रिकेबरोबरचे संबंध जर भारताला चांगले करायचे आहे आणि उत्तम ठेवायचे आहे, त्या दृष्टीनं अनेक असे मुद्दे आहेत आणि संधी पण आहेत. यामध्ये पहिला मुद्दा कोणता आहे बघा? 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे, म्हणजे महत्त्वाचा एक मुद्दा म्हणून पुढे आलेला आहे. सध्या भारताच्या खनिज तेल आयातींपैकी सुमारे 24% तेल, नाही का, भारतामध्ये जेवढं खनिज तेल आयात केलं जातं त्यापैकी सुमारे 24% तेल आफ्रिकेतून भारतामध्ये आयात केलं जातं. भारतीय तेल कंपन्यांनी आफ्रिकेतील तेल खाणींमध्ये गुंतवणूक केलेली आहे. ONGC विदेशची सुदान आणि इजिप्तमध्ये गुंतवणूक आहे. ONGC विदेशची. ONGC मित्तल एनर्जीची नायजेरियात गुंतवणूक आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, रिलायन्स समूहाच्या नायजेरिया, अंगोला, चाड, कॅमेरून, काँगो येथे वाटाघाटी काय आहेत? चालू आहेत. आणि अशा प्रकारे भारतीय कंपन्यांनी तिथे उद्योग सुरू केलेले आहेत या वेगवेगळ्या देशांमध्ये. नंबर 2. आणि हे सगळे जे देश आहेत ना, हे देश सगळे कोणते आहेत? आफ्रिकन देश आहेत. नंबर 2चा मुद्दा बघा. भारतीय उद्योग क्षेत्राने आता आफ्रिकेत रस घ्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे भारतीय उद्योग क्षेत्रानंसुद्धा आपले उद्योग आफ्रिकेमध्ये सुरू करण्याकरता एक काय म्हणतो त्याला आपण, सहमती दर्शवलेली आहे, आवड दर्शवलेली आहे का नाही, आम्हाला तुमच्या इथे आमचे उद्योग सुरू करायला आवडेल. ते आफ्रिकेतील विकसनशील देशांना तंत्रज्ञान आणि इतर मदत देण्याची काय आहे? शक्यता आहे. आणि आफ्रिकेमध्ये जे विकसनशील देश आहे, जे विकसित होण्याच्या मार्गावर आहेत, अशा देशांना तंत्रज्ञान आणि इतर मदत देण्याची काय आहे? भारतीय उद्योग शक्यता आहेत. तिसरा मुद्दा आहे, पूर्व आणि दक्षिणी आशियात मिळून, हे जे पूर्व आणि दक्षिण आफ्रिके आशिया नाही, हे इथं लक्षात घ्या. पूर्व आणि दक्षिणी आफ्रिकी देशात मिळून भारतीय वंशाचे सुमारे किती कोटी लोक राहतात माहिती आहे तुम्हाला? 2 कोटी लोक आफ्रिकेमध्ये राहतात. पूर्व आणि दक्षिणी आफ्रिकेत देशात भारतीय वंशाचे किती लोक राहतात? 2 कोटी लोक राहतात. भारताने आता त्यांच्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केली आहे, कारण ते आपल्या भारतीय वंशाचे लोक आहेत, आपले भारतीय लोक आहेत. आणि त्या दृष्टीनं भारतानं त्यांच्या कल्याण होईल या दृष्टीनं काही धोरणं आखण्यास काय केलेली आहे? सुरुवात केलेली आहे. 4थ्या क्रमांकाचा मुद्दा आहे, हिंदी महासागरातील सुरक्षा हा भारतासाठी काळजीचा मुद्दा आहे. तुम्हाला मागे सांगितलेलं आहे मी की जगातल्या 90%
मालवाहतूक ही कोणत्या महासागरातून चालते? तर हिंदी महासागरातून चालते, नाही का? मग हिंदी महासागरातील जी सुरक्षा आहे ती भारतासाठी काय आहे? काळजीचा मुद्दा आहे. भारताच्या या सामरिक दृष्टिकोनात, सामरिक म्हणजे समुद्रावरच्या हालचालीविषयी असलेला दृष्टिकोन, त्याला म्हणतात सामरिक दृष्टिकोनात सोमालियापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंतचे सर्व देश येतात. सोमाली समुद्रातील चाचेगिरीच्या वाढत्या घटना आणि दहशतवादाचा वाढता धोका हे भारतासाठी संवेदनशील काय आहे? मुद्दे आहे, नाही का? की सोमालियाच्या समुद्रामध्ये चाचेगिरी होते, म्हणजे जे आपले जहाजं चालतात सोमालियाच्या समुद्रातून हिंदी महासागरामध्ये, तर त्याच्यावर हे चाचे म्हणजे हे समुद्रातले चोर काय करतात? डाके टाकतात आणि तो माल पळवतात. ह्या वाढत्या घटना तिथे होऊन राहिलेल्या आहेत, आता वाढून राहिलेल्या आहेत घटना, आणि दहशतवादाचा वाढता धोका हे भारतासाठी कसे आहेत? अगदी संवेदनशील मुद्दे आहे. म्हणजे या मुद्द्याच्या बाबतीत भारताला काळजीपूर्वक काम करावं लागेल, नाहीतर याचे वाईट परिणाम भारत आणि आफ्रिकेतील देश यांच्या संबंधावर होऊ शकते. यानंतर 5वा मुद्दा आहे, तो आहे भारतातील अग्रगण्य सैनिकी प्रशिक्षण संस्था. हे आफ्रिकी देशाचे काय आहेत? आकर्षण आहे. भारतामध्ये ज्या अग्रगण्य म्हणजे क्रमांक एकच्या सैनिकी प्रशिक्षण संस्था आहे, हे आफ्रिकी देशांचं एक आकर्षण आहे. या दृष्टीनं पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, ज्याला आपण NDA म्हणतो, येथील सुदान ब्लॉक नावाची इमारत, ही मुख्य इमारत आहे या NDA मधली. पुण्यातल्या सुदान ब्लॉक नावाची मुख्य इमारत हे भारत सुदान सहकार्याचं काय आहे? प्रतीक आहे. देहराडूनची इंडियन मिलिटरी अकादमी आणि वेलिंग्टन येथील स्टॉप कॉलेज यांचा त्यामध्ये काय होतो? समावेश होतो. आणि अशा प्रकारे आपल्याला दिसतं की आफ्रिकन देशांच्या संबंधामध्ये सुद्धा भारताने फार प्रगती केलेली आहे आणि उत्तम संबंध प्रस्थापित केलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला लक्षात येतं की भारताचे आशिया देशाशी नसताही तर आफ्रिकन देशांशी सुद्धा चांगले संबंध आहेत, ज्यामधून भारताला विकास करण्याकरता, प्रगती करण्याकरता कुठलीच अडचण येणार नाही. अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की आशियन देशांशी आणि आफ्रिकन देशांशी भारताचे असलेले संबंध. चला तर आपण ही इथे ताशिका थांबू. यानंतरच्या ताशिकेला बघणार आहोत आपण हिंदी महासागर क्षेत्र. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रकरणाचा थोडासाच भाग राहिलेला आहे. मला असं वाटलं जास्त असेल म्हणून म्हटलं आपण पुढच्या ताशिकेला घेऊ, पण थोडासाच भाग आहे 10 मिनिटाचा, तर पुढच्या ताशिकेपर्यंत तो लांबवण्याची गरज नाही. याच ताशिकेमध्ये आपण घेऊन टाकूया. आता बघणार आहोत आपण हिंदी महासागर क्षेत्र. तर हिंदी महासागर हा जगातील सर्वात जास्त वावर असलेला आणि महत्त्वाचा सागरी वाहतुकीचा काय आहे? मार्ग आहे. बघा, येथून दरवर्षी सुमारे 1,00,000 मालवाहू जहाजे ये जा करतात. कुठून? हिंदी महासागरातून, ज्यातून जगातील कंटेनर वाहतुकींपैकी निम्मी म्हणजे 50%, 1/3 माल वाहतूक म्हणजे 33% आणि खनिज तेलाच्या एकूण वाहतुकीपैकी 2/3 वाहतूक म्हणजे 66% वाहतूक या एकट्या हिंदी महासागरातून होते. हिंदी महासागराच्या किनारपट्टीवरील देशांच्या अर्थव्यवस्था बंदरांवर, म्हणजे झाडावरचे बंदर नाही रे बाबा, हे समुद्रातले बंदर जिथे जहाजं थांबतात, हिंदी महासागराच्या किनारपट्टीवरील देशांच्या अर्थव्यवस्था बंदरांवर, मालवाहतुकीवर आणि महत्त्वाचे म्हणजे तेथील समुद्रातील सागरी संसाधनांवर
अवलंबून आहे. संसाधन म्हणजे साधन संपत्ती, तुम्हाला सांगितलेलं होतं मी. भारताच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेच्या संदर्भात त्याचा विस्तृत समुद्रकिनारा हे आव्हानही आहे आणि संधीही. बघा, म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेच्या संदर्भामध्ये भारताला लाभलेला हा जो 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे, हे एक आव्हान पण आहे आणि प्रगतीची एक संधी पण आहे. अपॉर्च्युनिटी ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. भारताचा समुद्रकिनारा सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा आहे. बघा, म्हणजे तुम्ही जर पाहिलं पश्चिमेकडून पश्चिम, दक्षिण आणि पूर्वेकडचा भाग पूर्ण असा समुद्रकिनारा आहे. बघा, दिसतोय तुम्हाला. तसेच पश्चिमेकडील लक्षद्वीप आणि पूर्वेकडचे अंदमान आणि निकोबार यांच्या दरम्यान शेकडो बेटे आहेत. भारताच्या दक्षिणेकडे इंडोनेशिया फक्त 90 सागरी मैल अंतरावर आहे. भारताला 2.4 लाख वर्ग किलोमीटरचे विशेष आर्थिक क्षेत्र लाभलेलं आहे. भारताच्या व्यापारापैकी 90% वाहतूक आणि खनिज तेलाची बहुतेक आयात सागरी मार्गाने होते. कुठून? या हिंदी महासागरातून. मत्स्य, आता हिच्यामध्ये कोणकोणते आहेत बघा, पदार्थ आहेत, कोणकोणत्या वस्तू आहेत. मत्स्य म्हणजे मासे, खनिजे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची खनिजं, तेल इत्यादी संसाधने यांच्यामुळे समुद्रकिनारा ही भारतासाठी काय एक संधी आहे. कमी खर्चामध्ये आणि चांगली वाहतूक भारताला या माध्यमातून करता येते. पण दुसऱ्या बाजूला समुद्रामुळे अशा अनेक घटकांना भारतात सहज प्रवेश मिळू शकतो, जे राष्ट्रीय सुरक्षेला काय आहे, घातक ठरू शकते. तुम्हाला माहीत असेल की मागे हॉटेल ताज, हॉटेल ट्रायडंट आणि हॉस्पिटलवर, मादाम कामा हॉस्पिटलवर मागे हल्ला झालेला होता. तुम्ही वाचलं असेल कदाचित, किंवा मी तुम्हाला मागे सांगितलेलं असेल. तर तो दहशतवादी हल्ला होता. तर त्यावेळी ते जे दहशतवादी होते ते कुठून आले होते बघा? ते अरबी समुद्रमार्गे आलेले होते मुंबईमध्ये. बघा, म्हणजे हे जे विघातक कार्य करणारे जे घटक आहे त्यांना सहज यामधून काय मिळतो? प्रवेश मिळतो. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला माहीत आहे, एका नाण्याच्या दोन बाजू असतात, चित आणि पट. बरोबर आहे की नाही? तशाच प्रकारे इथं हा 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा भारतासाठी प्रगतीकरता एक संधी पण आहे आणि दुसरं सुरक्षेसाठी एक ते दुखणं पण आहे, नाही का? आता तुम्हाला मी उदाहरण सांगितलं की त्यावेळी हॉटेल ताजमध्ये अनेक लोकांना त्या दहशतवाद्यांनी मारलं. ट्रायडंट हॉटेलमध्ये सुद्धा मारलं. मादम कामा हॉस्पिटल होतं, तिथेसुद्धा त्यांनी मारलं. लक्षात आलं का? आणि त्याच्यामध्ये एक दहशतवादी सापडलेला होता, त्याचं नाव होतं अजमल कसाब. तुम्हाला माहीत असेल, मी सांगितलेलं आहे याच्या अगोदरच्या पिरियडला. तर त्या दृष्टीनं सुद्धा म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला हे काय ठरतं? घातक ठरू शकतं. 1948च्या नौदल योजनेत प्रथमच भारताचा सागरी दृष्टिकोन मांडला गेला. किंवा 1948च्या नौदल योजनेमध्ये प्रथमच भारताचा हा सागरी दृष्टिकोन मांडला गेला. 1965च्या भारत पाकिस्तान संघर्षात भारतीय नौदलाची भूमिका व्यापारी मार्ग नियंत्रित करण्यापुरतीच एक मर्यादित होती. तेवढाच सहकार्य या युद्धामध्ये 1965च्या भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये नौदलाने केलेलं होतं. पण पुढे 1971च्या युद्धामध्ये भारतीय नौदलानं प्रथमच भारत पाकिस्तान युद्धामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. भारतीय नौदलाच्या सागरी रणनीतीमध्ये परराष्ट्र धोरणाला पाठबळ पुरवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज अधोरेखित केली आहे. आणि म्हटलेलं आहे की भारतीय नौदल म्हणजे नेव्ही ज्याला म्हणतो आपण, समुद्रावर काम करणारं जे सैन्य आहे, समुद्र किनाऱ्यांचं रक्षण करणारं जे सैन्य आहे,
ते नौदल, त्या नौदलाच्या सागरी रणनीतीमध्ये परराष्ट्र धोरणाला पाठबळ पुरवण्यासाठी शक्तिप्रदर्शन करणं हे महत्त्वाचं आहे सागरावर. जसं चीन करते आहे, नाही का, तसं भारताला सुद्धा सागरावर आपलं शक्तिप्रदर्शन करणे, आपल्या तिथे अजस्त्र नौका उतरवणे, जहाजं उतरवणे आणि वेगवेगळ्या प्रकारची जी अ, अ, युद्ध करण्याची साधनं आहेत ती सुद्धा तिथे करणे, त्याचं प्रात्यक्षिक घेणे हे सुद्धा भारतासाठी काय आहे, आवश्यक आहे. 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा आणि 14,500 किलोमीटरचे वापरू शकता येतील असे जलमार्ग आणि हिंदी महासागरातील सामरिक स्थान यांचा उपयोग करण्यासाठी भारताने सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आणि त्याला पूरक अशी भारतमाला ही योजनाही काय केलेली आहे, आखली आहे. सागरमाला म्हणजे सागरांमध्ये ठिकठिकाणी बंदरं आपले स्थापित करणे, म्हणजे जिथे जहाजं आपल्याला उभी करता येईल. हां, आणि त्याला पूरक असं काय, भारतमाला या दोन्ही योजना भारतानं आखल्या. भारतमाला या योजनेमध्ये रस्त्यांचा व्यापक विकास, भारतमाला या योजनेमध्ये काय केलं, रस्त्यांचा व्यापक विकास आणि ते बंदरांना जोडणे अभिप्रेत आहे. बंदरे आणि जलमार्ग यांच्यासाठी सागरमाला ही काय आहे, पूरक योजना आहे. बंदरे आणि जलमार्ग यांच्यासाठी सागरमाला ही काय आहे, पूरक योजना आहे. शीतयुद्धाच्या काळात भारताचे परराष्ट्रीय धोरण 3 तत्वांभोवती आखले गेलेलं होतं. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये अलिप्ततावाद पहिलं तत्व. दुसरं, अंतर्गत क्षेत्रामध्ये स्वायत्तता म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य अंतर्गत क्षेत्रामध्ये, नाही का, भारताच्या सीमांच्या आतमधल्या भागात संपूर्ण स्वातंत्र्य आणि विकसनशील राष्ट्रांबाबत एकता, जे राष्ट्र विकसित होत आहेत, विकासाच्या मार्गावर आहेत, अशा राष्ट्रांमध्ये एकता निर्माण करणे. हे 3 तत्व, या तत्वावर शीतयुद्ध काळामध्ये भारताचं परराष्ट्रीय धोरण आखलेलं होतं. 1991 नंतर भारताच्या जागतिक दृष्टिकोनामध्ये बदल झाला आणि तुम्हाला माहीत आहे 1991 नंतर भारतानं आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाद्वारे भारताची अर्थव्यवस्था खुली करण्यात आली. खुली करण्यात आली म्हणजे बाहेरचे उद्योगसुद्धा भारतामध्ये येण्याकरता भारताने त्यावेळी सहमती दर्शवली. वास्तववादी दृष्टिकोनावर आधारित राष्ट्रहिताच्या चौकटीत भारताने वेगवेगळ्या देशांशी संबंध आखण्यास काय केली, सुरुवात केली. पण कोणतं हित, राष्ट्राचं हित लक्षात घेऊन, नाही की नाही. शीतयुद्धाच्या काळात भारताकडे एक गरीब विकसनशील राष्ट्र म्हणून बघितले जात असे, नाही का. ज्यावेळी भारत देश हा स्वतंत्र झाला त्यावेळी भारताकडे एक गरीब विकसनशील राष्ट्र आहे म्हणून बघितलं जात असत. 1990च्या दशकात भारत आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक सक्षम राष्ट्र म्हणून पुढे आलं. आज भारताचा जागतिक राजकारणामध्ये सक्रिय सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. बघा, आपण पाहिलं आहे की 2014मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर कोण, नरेंद्र मोदी सर्व जगभर फिरून आले. त्यांनी जगातल्या सर्व राष्ट्रांना भेटी दिल्या आणि तिथल्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि तसं काय करता येईल भारतात या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखण्याचं काम केलं. यामधून काय झालं तर भारताचे इतर राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध, सहकार्याचे संबंध प्रस्थापित तर झालेच, सोबतच भारताच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्याचा त्या देशांनी काय केलेला आहे, प्रयत्न पण केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे भारत हा देश जागतिक राजकारणामध्ये एक सक्रिय घटक म्हणून पुढे आलेला आहे. आता तुम्हाला माहीत आहे का, बघा, आयोरा. आयोराचा अर्थ काय, इंडियन ओशियन रिम असोसिएशन, याचा शॉर्ट फॉर्म काय आहे, आयोरा. तर दक्षिण आफ्रिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते नेल्सन मंडेला, तुम्हाला नाव माहीत असेल तर काय माहिती, यांनी 1995मध्ये भारताला भेट दिली होती. तेव्हा आयोराच्या
संकल्पनेने जन्म घेतला. राष्ट्राध्यक्ष, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला फार मोठे फार थोर असं हे एक व्यक्तिमत्व होतं नेल्सन मंडेला. ते असे म्हणाले की ऐतिहासिक आणि भौगोलिक घटकांच्या पलीकडे जाऊन, म्हणजे ऐतिहासिक आणि भौगोलिक घटक म्हणजे भूमीचा प्रदेश याच्या पलीकडे जाऊन हिंदी महासागराची किनारपट्टी सामाजिक, आर्थिक आणि इतरही शांततामय योजनांवर सहकार्य करण्याचे व्यासपीठ व्हावे, नाही का, असं त्यांचं म्हणणं होतं. कोणाचं? नेल्सन मंडेलांचं. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत जे बदल झालेले आहेत त्यामुळं ही गरज निर्माण झालेली आहे. या भावनेतून मार्च 1997मध्ये आयोराचा काय झाला? जन्म झाला. इंडियन ओशियन रिम असोसिएशन, आयोरा. आज या संघटनेमध्ये 22 सभासद. किती सभासद आहेत या संघटनेमध्ये? आयोरा संघटनेमध्ये 22 सभासद आणि 9 संवाद भागीदार आहेत. हिंदी महासागर क्षेत्राचा आणि सभासद देशांचा शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी आणि संतुलित विकास करणे, म्हणजे समान पद्धतीनं विकास करणे आणि क्षेत्रीय विकासासाठी सामायिक व्यासपीठ म्हणजे सर्वांचा हातभार लागेल असं व्यासपीठ तयार करणे ही आयोराची काय आहे? मुख्य उद्दिष्टे आहेत. तुम्हाला प्रश्न पण येऊ शकतो याच्यावर की आयोराची मुख्य उद्दिष्टे कोणती? तर तुम्ही हे लिहायला पाहिजे की हिंदी महासागर क्षेत्राचा आणि सभासद देशांचा शाश्वत आणि संतुलित विकास करणे आणि क्षेत्रीय विकासासाठी सामायिक व्यासपीठ तयार करणे ही आयोराची काय आहे? मुख्य उद्दिष्टे आहेत. अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की हिंदी महासागर या दृष्टीनं कसा महत्त्वाचा आहे आणि त्यासोबतच आयोरा म्हणजे काय आणि त्या आयोराची उद्दिष्टे काय आहे, कशासाठी ते स्थापन करण्यात आले आणि ही आयोराची उत्पत्ती कशी झाली ते पण आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. बघा, इथे तुम्हाला म्हटलेलं आहे की खालील नकाशाचा अभ्यास करा. तुम्ही जेव्हा हिंदी महासागरातील भारतीय द्वीपकल्पाचे स्थान पाहाल तेव्हा भारतासाठी त्याचे असलेले महत्त्व तुमच्या लक्षात येईल. या नकाशाच्या आधारे वर्गात हिंदी महासागराचे महत्त्व यावर चर्चा करा. बघा, आता तुम्ही घरीच चर्चा करा, कारण वर्ग तर बंद आहेत आपले. आणि बघा हिंदी महासागराचं काय महत्त्व आहे बघा, तुम्हाला दिसतं इथं, नाही की नाही? तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते बघायचं आणि त्यावरून अभ्यास करायचा. इथे आपलं हे पुस्तक काय झालेलं आहे? संपलेलं आहे. आणि भारत आणि जग हा पाठ इथे संपलेला आहे. एकंदरीत बघतोय आपण या पाठामध्ये की भारताचे परराष्ट्र धोरण कसं आहे, कोणत्या प्रकारचं आहे, त्याला कारणं काय आहेत तशी असण्याला, आणि भारताने त्या बाबतीमध्ये कोणकोणती पावलं उचललेली आहेत या सगळ्यांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे. काही अडचणी असल्यास मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी त्या अडचणी तुमच्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि तुम्हाला जे कळलं नसेल ते मला विचारून घ्या. धन्यवाद.